नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने टेट 2च्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या ॲडव्हर्टाइजबद्दलची माहिती, पुन्हा टेट 3 संदर्भात असणारे नवीन आलेली अपडेट आणि टेट 3 मध्ये विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणींमधील ज्या काही प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांची उत्तरे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाईल। या संदर्भातलीच माहिती आपण पाहणार आहोत। त्यातील ही पहिली अपडेट आहे जी आता सेकंड फेज चालू आहे। त्यामध्ये ज्या संस्थांना जाहिराती अपलोड करायच्या आहेत, निश्चितच याच्यामुळे जे टेट 2022 दिलेली एग्जाम आहे आणि शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे, कारण जागा वाढल्या याचा अर्थ कट ऑफ थोडाफार तरी कवायना कमी होतो। आता जेवढी पदं वाढतील तेवढी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण एक एक पद खूप महत्त्वाचं आहे। आता भरतीसाठी लागणारी जी पदं आहेत ती अपलोड करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संस्थांना, मग त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद संस्था, जे काही सगळ्या संस्था असतील त्या सर्वांना ज्यांच्या जाहिराती अपलोड करायच्या राहिलेल्या आणि जाहिराती अपलोड करायच्या आहेत त्या सर्वांना सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना मुदत देण्यात आलेली आहे। कशासाठी? जाहिराती अपलोड करण्यासाठी। परंतु आता विद्यार्थ्यांचे प्रेफरन्स लॉक करून घेण्यात आले होते 2 तारखेपर्यंत, तर या ठिकाणी 5 तारखेपर्यंत जर त्यांना जाहिराती अपलोड करण्याची मुदतवाढ दिलेली आहे, तर यामध्ये पुन्हा विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लॉक करण्याची 5 तारखेनंतर पुढील 3 दिवस त्यांना संधी देण्यात येईल। म्हणजे 5 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ आहेच, पण सोमवार नंतर म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार सर्व विद्यार्थ्यांना प्रेफरन्स जनरेट करून लॉक करण्याची संधी पुन्हा उपलब्ध करून दिली जाईल असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आनंदाचीच गोष्ट आहे, कारण आता जेवढ्या जागा होत्या तेवढ्या मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या, परंतु आता पुन्हा जागा वाढणार आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा फायदा आहे। त्यानंतर आपली दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे जी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे 2 मेला खूप महत्त्वाची अपडेट अशी आहे की जे ॲपियर विद्यार्थी आहे, परंतु कोणते ॲपियर विद्यार्थी, यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता अशा 2 प्रकारच्या अर्हता असतात। त्यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता पूर्ण असणं अपेक्षित आहे टेट परीक्षा देण्यासाठी, परंतु गेल्या वर्षी त्यांनी CTT TET पात्रता परीक्षा ॲपियर विद्यार्थ्यांना संधी दिली होती। तसंच या वर्षी देखील त्यांनी काय केलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापणी चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी केली की 2017, 2022 ते 2025 या संदर्भातला जर आपण शिक्षक भरतीचा इतिहास बघितला तर खूप लेट ही एक्झाम होत आहे आणि भरतीला देखील उशीर लागत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती की ॲपियर विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी, त्याप्रमाणे त्यांनी ॲपियर विद्यार्थ्यांना संधी दिली आणि त्या संदर्भातलं हे त्यांचं परिपत्रक आहे। मग आता नेमके कोणते ॲपियर यासाठी चालतील, तर जी व्यावसायिक अर्हता आहे ते विद्यार्थी, शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणारे उमेदवार। व्यावसायिक अर्हता म्हणजे D.Ed, ज्याला आपण डिग्री बोलतो, D.Ed असेल, B.Ed असेल, D.Ed असेल, म्हणजे D.Edच्या समकक्ष D.Ed, D.Ed, D.Led हे जे असतात 3 वर्षाचे असतात किंवा जे काही 3-4 वर्षांचे असू शकतात। तर हे पात्रता परीक्षा, व्यावसायिक अर्हता परीक्षेच्या शेवटच्या वर्षातले विद्यार्थी यासाठी ॲपियरवाले विद्यार्थी पात्र आहेत, ते फॉर्म भरू शकतात। त्याचप्रमाणे B.Edवाले विद्यार्थी, B.Ed 1 वर्षाचं असतं, कदाचित ते 2 वर्षाचे असू शकतं। मग हे जे विद्यार्थी आहेत D.Edवाले किंवा B.Edवाले आणि त्याच्या समकक्ष असणारे, तर ते विद्यार्थी आता या ठिकाणी अप्लाय करू शकतात। 2017 किंवा 2022 मध्ये अशा विद्यार्थ्यांना संधी नव्हती, परंतु 2022 मध्ये CTT ॲपियरवाल्यांना संधी देण्यात आली होती आणि आत्ता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शिक्षक भरतीला होत असलेला विलंब आणि वर्षानुवर्ष पाहावी लागत असणारी वाट, यामुळे विद्यार्थ्यांनी केलेली मागणी यासाठी मिळालेलं हे उत्तर आहे की हे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात, म्हणजेच ॲपियर विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे टेट 3 साठी।
कारण शैक्षणिक अर्हता म्हणजेच तुमचं BA असतं, BSc असतं, BCom असतं, 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन ही झाली तुमची शैक्षणिक अर्हता. मग ती तर पूर्ण असल्यानंतरच तुम्ही व्यावसायिक अर्हतेमध्ये किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेत असता. जेव्हा 10वी 12वी ग्रॅज्युएशन असेल, आता BEd असेल तर ग्रॅज्युएशननंतर तुम्ही BEd करता, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट असतं म्हणूनच तर तुम्ही तेव्हा BEd करता. म्हणून व्यावसायिक म्हणजे शैक्षणिक पूर्ण असून तुमची जी व्यावसायिक अर्हता आहे त्या व्यावसायिक अर्हतेमध्ये तुम्ही शेवटच्या वर्षाला असाल तर असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्यांच्यासाठी हे गुड न्यूज आहे. आणि त्यानंतर आता ह्या विद्यार्थ्यांचे जे निकाल आहेत, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी अशा विद्यार्थ्यांनी दिलेली असेल तर त्यांचे गुण हे उघड केले जाऊ नयेत व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा, कारण त्यांचे मग मार्कशीटची वाट पाहावी लागणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांचे निकाल हे राखून ठेवण्यात यावे. अशा उमेदवारांची व्यावसायिक अर्हता त्यावेळीच्या उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, वैध प्रमाणपत्र 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ते विद्यार्थ्यांनी सादर करायचे आहे आणि मग त्यांचे डिस्प्ले केले जातील त्यांचे मार्क्स. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने हे परिपत्रक प्रसिद्ध केल्याच्या नंतर लगेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यासंबंधीचं प्रसिद्ध एक निवेदन काढलं आणि त्यात सांगण्यात आलं की ह्या टेट 2025साठी जे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणीसाठी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्हता पूर्ण करून जे व्यावसायिक अर्हतेसाठी पात्र उमेदवारांनी फॉर्म ॲप्लिकेशन करू शकतात, जे शेवटच्या वर्षासाठी आहेत. आणि त्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीत त्यांनी त्यांचं गुणपत्रक परीक्षा परिषदेला किंवा तेव्हा ते पुन्हा नोटिफिकेशन काढतील आणि त्यामध्ये व्यवस्थित पुन्हा सांगतील की त्यांनी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या गुणपत्रक आणि बाकीचे जे प्रमाणपत्र आहे म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट वगैरे असतं तर ते त्यांनी दाखवायचं आहे आणि मग त्यानंतर त्यांची प्रोसिजर पुढे चालू होईल. म्हणजेच थोडक्यात काय त्या विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहेत जे ॲपियर आहेत. जर आता या ठिकाणी सुद्धा TET तर नाहीच का, तर ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच पुन्हा कंडक्ट करतं, परंतु जर CTETचे या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म सुटले असते आणि एक्झाम विद्यार्थ्यांची झाली असती किंवा ॲप्लिकेशन जरी फॉर्म सुटले असते तरी पण त्या विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये कदाचित संधी देण्यात आली असती. कारण गेल्या वर्षीसुद्धा ॲप्लिकेशन त्या विद्यार्थ्यांची एक्झाम झाली होती आणि त्यांना संधी दिली होती. आता शेवटच्या वर्षामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना संधी दिली आहे तर कदाचित CTETचे जर ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले असले असते तर या विद्यार्थ्यांना देखील संधी कदाचित देण्यात आली असती. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जे कमेंट सेक्शनमध्ये जे काही कमेंट आलेले आहेत त्यावरती एक थोडक्यात उत्तर म्हणून किंवा तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे सॅटिस्फाईड आन्सर हे असेल आणि जे आन्सर सांगणार आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर म्हणून जे सांगणार आहेत ते एक थोडक्यात मी GRच्या माध्यमातून किंवा त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. यातील आपण पहिलाच प्रश्न घेऊयात तो म्हणजे की जे NCL असतं ते कुणाच्या नावाने असतं. मुळातच NCL म्हणजे नॉन क्रिमिलेअर. नॉन क्रिमिलेअर म्हणजे ज्या कॅटेगरीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्या कॅटेगरीचं तुमचं उत्पन्न हे 8 लाखाच्या वरती गेलं नाही पाहिजे, परंतु नंतर NCLची मर्यादा त्यामध्ये 12 लाखाची केलेली आहे. आता काही ठिकाणी तसे सर्टिफिकेट देतात पण काही ठिकाणी नाही पण देत, परंतु पकडून चला तुम्ही 8 लाख, तर 8 लाखाचं 8 पण असेल किंवा 12 पण असेल कारण त्या संबंधीचा GR ऑलरेडी आलेला आहे. आता हे 8 लाख जर NCLचं उत्पन्न आहे तर तुम्हाला तुमचं रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला NCL सादर करावं लागतं आणि तुमचं उत्पन्न त्या रेशिओच्या आतमध्ये असावं लागतं तरच तुम्हाला NCL भेटतं. आता हे कुणाच्या नावाने येतं तर तुमची कास्ट, फॉर एक्झाम्पल तुम्ही OBC कॅटेगरीचे आहे. आता OBC कॅटेगरीचे एखादी महिला असेल, आता मुळात महिला म्हणून तुम्हाला 30% रिझर्वेशनसाठी तुम्हाला NCLची गरज नाही, परंतु जर कास्टमध्ये आहात तुम्ही आणि कास्टमधून तुम्हाला NCL काढायचं असेल तर तुम्हाला ते NCL लागणारच आहे. म्हणजे OBC आहे पण तुम्हाला इथे OBCचा लाभ घ्यायचा आहे म्हणून तुम्हाला NCL लागणारच. आता हे NCL कोणाच्या नावाने तर OBC म्हणजेच तुमचं जे काही जात आहे तुमची जात तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडनं आलेली असते. मग आता हे OBCचं जे सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडनं किंवा तुम्ही ज्या नावाने काढलेलं आहे, शक्यतो बऱ्याच जणांचं हे सर्टिफिकेट त्यांच्या वडिलांच्या नावाने असतं. म्हणजे एखादी मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्यांच्या वडिलांच्या नावाने तुम्ही OBC सर्टिफिकेट घेता आणि ते OBC सर्टिफिकेटवरती तुमचं जे नाव असेल त्याच नावाचं तुम्हाला NCL काढावं लागतं.
जर OBCवरती तुमचं लग्नाच्या आधीचं नाव असेल तर सर्टिफिकेट तुमचं लग्नाच्या आधीच्या नावानेच NCL बनतं. त्यामुळे ते लग्नाच्या आधीचं नावाने काढायचं की नंतरच्या हा प्रश्न या ठिकाणी येत नाही. हां, आता काही ठिकाणी सेतू केंद्रावरती काही ठिकाणी सांगितलं पण जातं की तुम्ही माहेरच्या नावाने काढा किंवा काही सांगतात सासरच्या नावाने काढा. तुम्ही हे बघा की तुमचं सर्टिफिकेट जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कोणत्या नावाने आहे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट पतीच्या नावाने असेल तर NCL तुम्हाला पतीच्या नावाने लागेल आणि जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट वडिलांच्या नावाने असेल तर तुम्हाला NCL वडिलांच्या नावाने लागेल. इतकं साधं आणि सरळ असं लक्षात ठेवा. फक्त यामध्ये मिसमॅच होऊन देऊ नका की आता आधीच्या नावाने तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढले आणि मग NCL तुमच्या दुसऱ्या नावाने तुम्ही काढाल, असं करू नका. परंतु त्यामध्ये जरी केलं तरी तुमच्या वडिलांचं नाव त्यामध्ये मेन्शन असलं पाहिजे जर आधीच्या नावाने तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल. आणि जर पतीच्याच नावाने कास्ट सर्टिफिकेट असेल तर वडिलांच्या याचा विषय यामध्ये येतच नाही, तर ते तुमचं जे NCL आहे ते पतीच्याच नावाने येणार आहे. हां, दुसरी जी गोष्ट आहे ती NCLच्या बाबतीत की त्याची व्हॅलिडिटी कधीची असावी. जे मार्च एंड आर्थिक वर्ष पकडतानाच आपल्याकडे मार्च एंड पकडलं जातं. NCL 1 वर्षाचं येतं, एक तर 3 वर्षाचं येतं. आता मार्च एंड हे आपलं आर्थिक वर्ष पकडलं जातं. ज्यांचं सर्टिफिकेट मार्च एंडला संपलेलं आहे त्यांचं पुढे चालेल असं मला तरी वाटत नाही, कारण ॲप्लिकेशन फॉर्म आता मे महिन्यामध्ये सुरू झालेत आणि मे महिन्यात जोपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म सुरू आहेत त्या कोणत्याही तारखेला व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागतं. म्हणजे आज जर 5 तारीख आहे तर ॲप्लिकेशन फॉर्म समजा 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत तुम्हाला फिल करायचे, तर 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत त्या 10 दिवसांमध्ये ते तुमचं NCL व्हॅलिड असायला हवं. कोणत्याही एका तारखेला जरी ते व्हॅलिड असलं तरी ते चालतं, परंतु त्या तारखेला ते व्हॅलिड असावं लागतं. परंतु NCLची गंमतच अशी आहे की ते मार्च एंडला संपतं. तुम्ही कोणत्याही महिन्यात काढा, तुम्ही डिसेंबर महिन्यात काढलं, जानेवारी, इवन तुम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात जरी काढलं तरी NCL मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्याची व्हॅलिडिटी संपते, कारण ते मार्च एंड हा आपल्याकडे पकडला जातो. मग जर तुमचं मार्च एंडला संपलं असेल तर तुम्हाला नवीन NCL या ठिकाणी लागेल. दुसरी गोष्ट, आता NCL काढलं तर त्यासाठी पहिलं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं, कारण त्याचा रेशिओच तो आहे की त्या लेअरच्या खाली असावं लागतं. मग इन्कम सर्टिफिकेट येतं 1 महिन्याने, त्याच्यानंतर NCL यायला पूर्णपणे 1 महिना लागतो. म्हणजे जवळपास 1 नाही लागला तरी 15 दिवस लागत असतील, मला एक्झॅक्टली माहीत नाही, परंतु 15 दिवस जरी पकडले तरी दोन्हींचा मिळून कव्हायना 1 महिना तर लागतो. आणि त्यांनी नोटिफिकेशन देतानाच मार्च एप्रिल महिन्यात दिलं होतं की आता हे ॲप्लिकेशन फॉर्म किंवा एक्झाम येणार आहेत. हे त्यासाठीच असतं की कधी सुरू होणार आहे. आणि मी याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होती की डॉक्युमेंट्स तुम्ही शक्यतो 1 एप्रिलच्या म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ह्या गोष्टींना सुरुवात करायचीच असते, कारण ते कुठल्याही एक्झाम तुम्ही देणार असाल तरी तुम्हाला कास्ट आणि NCL तर लागतंच, काही मोजक्या ह्या गोष्टी सोडल्या तर. मग आता लागणारा विलंब लक्षात घेता किंवा टेट 2022च्या वेळेससुद्धा जी गोष्ट घडली होती त्यानुसार जरी सांगायचं झालं तरी इतर डॉक्युमेंट्स आहे, म्हणजे शैक्षणिक अर्हता सोडून तिथं कंप्लीटच असावी लागते. त्यानंतर येते ती व्यावसायिक अर्हता, ॲपियरवाल्यांना संधी दिली. आता पुढे इतर जे डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये NCL, कास्ट वगैरे बाकीच्या गोष्टी येतील, डोमेसाईल वगैरे. तर ह्या ज्या इतर डॉक्युमेंट्स आहे कदाचित याला मुदतवाढ मिळू शकते, कारण 2022मध्ये त्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. किंवा दुसरी गोष्ट अशी की आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ॲक्च्युली पूर्ण टाईमटेबलच या ठिकाणी फिट करून टाकलेलं आहे की तुम्ही ह्यावेळेस ॲप्लिकेशन भरा, इतक्यापर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं आहे, तुमच्या एक्झाम ह्या तारखांना होतील. मग आता एक तर 2 गोष्टी असतील. एक तर जसं गेल्या वर्षी त्यांनी दिलेलं की तुम्हाला NCLसाठी पुढच्या डेट दिलेल्या की तुम्ही तोपर्यंत NCL फॉर्मची हे फिल करू शकता. किंवा दुसरी गोष्ट, एक्झाम पुढे जाऊ शकते. शक्यतो एक्झाम पुढे जात नाही, कारण परीक्षा परिषद असं करत नाही. गेली तर बेटर आहे, त्याचा फायदा सर्वांनाच आहे. परीक्षा पुढे गेली तरी सर्वांना फायदा आहे. आणि NCLसाठीची जी ॲप्लिकेशन डेट आहे किंवा ते सर्टिफिकेट मिळण्याची डेट आहे तर पुढच्या डेट जरी भेटल्या तरी विद्यार्थ्यांना फायदाच आहे. परंतु काहीतरी एक निश्चित होईल, त्यामध्ये कुठला तरी एका गोष्टीने पॉझिटिव्ह रिप्लाय परीक्षा परिषदेचा यामध्ये येईल. कुठल्या तरी एका गोष्टीला मुदतवाढ मिळेलच.
त्याचप्रमाणे आता सेकंड फेजमध्ये जे प्रिफरन्स लॉक करायचे आहेत त्या संदर्भात इथे लिहिलेलं की मुदतवाढ, त्यांना मुदतवाढ म्हणण्यापेक्षा आज त्यांना जागा अपलोड करायच्यात, उद्या परवा तेरवा 3 दिवस त्यामध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा प्रिफरन्स जनरेट करून ते लॉक करण्यासाठी संधी दिली जाईल. आता MSCEने ही मुदतवाढ दिलेली आहे, त्या संदर्भातलंच मागाशी तुम्हाला हे GR दाखवला होता. टेट 3 ॲपियर विद्यार्थी जे सांगितलं की शैक्षणिक सोडून व्यावसायिकतेमध्ये ॲपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे. इन केस CTT जरी झाली असती तरी त्याही विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळाली असती, कारण आहे शिक्षक भरतीची प्रोसिजरच इतकी दूर दूर जाऊन पोचते की त्या विद्यार्थ्यांना संधी मिळते. पुढचा नेक्स्ट मुद्दा आहे की तो म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड कोणत्या नावाचं वापरायचं, बऱ्याच मुलींनी ते बदललेलं आहे आणि काही मुलींनी बदललेलं पण नाही आहे. आता एकदा त्याच्यावरती करेक्शन केलं, दुसऱ्यांदा करेक्शन केलं, तिसऱ्यांदा तुम्ही आधार कार्डवरती कितीही वेळेस करेक्शन करा, पण शेवटचं जे करेक्शन केलेलं आधार कार्ड आहे तेच व्हॅलिड पकडलं जातं. कारण तुम्ही जर UDISच्या म्हणजे आधार कार्डच्या जर ऑफिशियल वेबसाईटवर गेले किंवा तुम्ही तुमचं आधार कार्डचा पाठीमागं बारकोड आहे तो स्कॅन करा, स्कॅन केल्यानंतर जी इन्फॉर्मेशन येते ती इन्फॉर्मेशन अपडेटेडवाली येते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही सगळ्यात शेवटी कुठलं आधार कार्ड काढलं ते आधार कार्ड तुम्हाला वापरायचं आहे. त्यामुळे इथे दुसरं काही टेन्शन घ्यायचंच नाही आहे. सगळ्यात शेवटी जे आधार कार्ड काढलं ते, म्हणजे बऱ्यापैकी लग्न झालेल्या मुलींनी त्यांच्या पुढच्या नावाने म्हणजे पतीच्या नावाने आधार कार्ड काढलं असेल तर तुम्ही पतीच्याच नावाने फॉर्म भरा, पतीच्याच नावाने म्हणजे त्या आधार कार्डवरती जे नाव आहे त्यानेच तुमचं ॲप्लिकेशन फिल करा. ॲप्लिकेशन फिल केल्यानंतर त्याच नावाने कंटिन्यू पुढच्या गोष्टी करा, म्हणजे डिक्लेरेशन फॉर्मसुद्धा त्याच नावाने करा. तुमचं जेव्हा हॉल तिकीट येईल त्यावरती तुम्हाला सिग्नेचर करावी लागते, त्यासाठी तुम्ही इथे जी सिग्नेचर अपलोड करणार ती पण पतीच्याच नावाने अपलोड करा, जेणेकरून तुम्हाला तेव्हाही प्रॉब्लेम येणार नाही. आधार कार्ड इम्पॉर्टंट आहे आणि ते जास्तच इम्पॉर्टंट आहे कारण हाच डेटा नंतर पवित्र पोर्टलला ट्रान्सफर केला जातो. म्हणजे आता हा IBPSचा डेटा आहे, तुम्ही इन्फॉर्मेशन भरताना IBPSला भरता, हीच इन्फॉर्मेशन नंतर ती पवित्र पोर्टलला ट्रान्सफर केली जाते. मग त्यामध्ये आधार कार्डमध्ये जर मिस्टेक असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येतो, नंबर चुकले असेल तरी प्रॉब्लेम येतो. एकतर हे एडिटची संधी देत नाहीत, पैसे वायाला जातात, एडिटचं ऑप्शन शक्यतो यामध्ये दिलं जात नाही. अजून एक जो खूप जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जेव्हा तुमच्याकडनं फॉर्म चुकतो आणि चुकलेला फॉर्म तुम्हाला पुन्हा भरायची वेळ येते, जसं मी सांगितलं एडिटचं ऑप्शन यामध्ये शक्यतो मिळतच नाही. मग विद्यार्थ्यांना ऑप्शन काय राहतो, तुम्ही भरलेला फॉर्म कॅन्सल करणं म्हणजे आहे तसं सोडून देणं आणि दुसरा फॉर्म नव्यानं भरणं, म्हणजे तुमचे पेमेंट दुसऱ्यांदा तुमचं पेमेंट जातं. मग आता यामध्ये एकापेक्षा जर जास्त फॉर्म तुम्ही भरले असतील तर नेमकं काय होतं. आता मला एका म्हणजे व्ह्यूअरने स्क्रीन रेकॉर्ड करून शेअर केलेला, ते सर खूप चांगल्या पद्धतीने सांगतात, भरपूर सबस्क्रायबर आहे आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरले तर पहिले फॉर्म कॅन्सल होतात आणि शेवटचा फॉर्म ग्राह्य धरला जातो. ॲक्च्युली असं नाही आहे, ते सर चुकून बोलून गेले असतील, त्यामध्ये पण काय म्हणजे असं निगेटिव्ह गोष्ट कुठली पसरवणं हा त्यांचा हेतू नसणार, कारण ते सर देखील खूप चांगले आहेत, चांगलं सांगतात ते. परंतु हे त्यांच्या लक्षात आलं नसेल तर गेल्या वर्षी किंवा 2022च्या टेटमध्ये काय झालेलं, एकापेक्षा जास्त 1 असेल 2 असेल 3 असेल पकडून चला, तुमचा एक फॉर्म चुकला, तुम्ही दुसरा भरला, तोही चुकला तिसरा भरला, किंवा तिसरा न भरता तुम्ही 2 फॉर्म भरले आणि तुम्हाला 2 हॉल तिकीट आले, तर म्हणजे आता सरांनी सांगितलं की जेवढे तुम्ही फॉर्म भरता शेवटचा फॉर्म ग्राह्य धरला जातो, पहिले बाद होतात. बाद एकही फॉर्म होत नाही, त्यामध्ये तुम्ही सेम नावाने जरी फॉर्म भरले तरी एरर येत नाही, तुमचे ते सगळे फॉर्म अप्लाय होतात, रिजेक्ट होत नाही. परंतु हॉल तिकीटसुद्धा तुम्हाला 3-3 येतात. मग तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही चुकलेलं म्हणजे पहिला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म चुकलेला, तुमच्याकडे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, मग तुम्ही ही एक्झामच द्यायची नाही आहे. तुमचा दुसरा फॉर्म चुकलेला, तुमचा हॉल तिकीट जनरेट झाले, तुमच्याकडे नंबर असतो, तुम्ही ही पण एक्झाम द्यायची नाही आहे. तुमचा कोणता फॉर्म बरोबर आला आहे तुमचा, तर 3 नंबरचा फॉर्म तुमचा बरोबर आला आहे, तर तुम्ही एक्झामला जाताना 3 नंबरच्याच हॉल तिकीटची एक्झाम द्यायची आहे. कारण जर एकाच दिवशी एक्झाम असली असती, ऑफलाईन मोडने एक्झाम असली असती, तर तुम्हाला हे
एकाच म्हणजे एकच तुम्हाला त्यामध्ये हॉल तिकीट आलं असतं, पण एक्झाम 7-8 दिवस चालणार आहे. तुम्हाला सगळे हॉल तिकीट जनरेट होणार, जे चुकीचे भरलेत ते पण, जे बरोबर भरलेत ते पण, कारण इथे कुठलंही क्रॉस व्हेरिफिकेशन होणार नाही. तुम्हाला एक्झाम देताना जे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही करेक्ट भरले त्याचीच जाऊन एक्झाम द्यायची आहे. म्हणजेच 2 फॉर्म भरले असतील, दुसरा बरोबर असेल, त्याच हॉल तिकीटची एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. कारण पहिला फॉर्म ॲटोमॅटिक कॅन्सल होत नाही, रिजेक्ट होत नाही. चुकीचा भरला आहे, चुकीचंच येणार, पुढच्या गोष्टी चुकीच्या होणार, तुम्हाला हॉल तिकीटसुद्धा येणार. पण जेव्हा पवित्र पोर्टलला तुमचा डेटा ट्रान्सफर केला जातो, तो जर तुम्ही पहिला पण एक्झाम दिली, दुसरी पण एक्झाम दिली, तुमच्या मनात आलं ज्याच्यात मला मार्क्स जास्त पडतील तो डेटा मी पुढे घेईन, तर असं होत नाही. जेव्हा पोर्टलला, पवित्र पोर्टलला तुम्हाला स्वतःला पुढची प्रोसिजर करायची असते, रजिस्ट्रेशन म्हणजे पुढची प्रोसिजर, जेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायला येईल, तर IBPSचाच डेटा इकडे ट्रान्सफर केला जातो आणि ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त एक्झाम दिली आहे त्या विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवरनं बाद करण्यात आलं होतं आणि बाद केलेलं आहे, त्यांना पुन्हा चान्स दिलेला नाही, असं त्यांनी त्यांच्या एका शुद्धीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. ते देखील तुम्हाला जुन्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पवित्र पोर्टलचंच ते नोटिफिकेशन होतं की TETमध्ये गैरप्रकार लिस्टमध्ये नाव असणारे विद्यार्थ्यांना एक संधी नाकारली होती आणि ज्यांनी टेटची एक्झाम 2दा दिली त्यांनासुद्धा संधी नाकारली होती. परंतु न्यायालयाने TETमध्ये गैरप्रकार ज्या विद्यार्थ्यांनी केले होते तर CTTच्या मार्गाने ते आलेले म्हणून त्यांना संधी दिली होती. परंतु ज्यांनी 2दा टेट एक्झाम दिली त्यांना संधी दिली नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ते सर चुकूनच बोलले असतील, कारण मी त्यांचे व्हिडिओ पाहिले, चांगलं आहे, ते सांगतात देखील चांगलं, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त हे त्यांच्याकडनं चुकून बोलून गेले असतील किंवा पटकन ते इतकं लक्षात आलं नसेल. कुठलेही फॉर्म कॅन्सल होत नाही. तुम्ही जो फॉर्म बरोबर भरलेला आहे त्याच्याच हॉल तिकीटची जाऊन तुम्ही एक्झाम द्या. हा प्रॉब्लेम होतो कारण की एडिटचं ऑप्शन दिलं जात नाही, त्यामुळे एकापेक्षा जास्त फॉर्म भरले जातात. पण जरी असं झालं असेल तरी टेन्शन घेऊ नका. फक्त चुकूनही तुम्ही 2दा एक्झाम देऊ नका. जो तुमचं करेक्ट भरलेला फॉर्म आहे त्याच याचं हॉल तिकीटला तुम्ही एक्झामला त्याच दिवशी जा फक्त, कारण 8 दिवसामध्ये मग तुम्ही 2-3 किती जेवढे जनरेट होतील तेवढे एक्झाम द्याल. अशा विद्यार्थ्यांचं ऑलरेडी त्यांना बाद केलेलं होतं गेल्या वर्षी आणि हे सत्य आहे, हे ऑलरेडी घडून गेलेलं आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त जरी हॉल तिकीट आले, बरोबरच्याच हॉल तिकीटला तुम्ही जा आणि तुमची एक्झाम देऊन या. त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये कोणतं नाव टाकायचं, तर जे मगाशी सांगितलं तुम्हाला मी की आधार कार्डवरती जे तुमचं नाव आहे तेच नाव टाका. तुम्ही नावं बदलत बसूच नका. भले आता लग्नाच्या आधी वेगळं असतं, लग्नाच्या नंतर नाव बदलतं, हे जरी साहजिक असलं तरीसुद्धा आधार कार्डवरती जे नाव आहे ते तुम्ही कंटिन्यू करा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आणि तुम्हाला तेव्हा जेव्हा एक्झाम सेंटरला जायची वेळ येते तेव्हासुद्धा तुमचं आधार कार्ड मागितलं जातं. त्यामुळे सिम्पल आहे, तुम्ही आधार कार्डचाच वापर या ठिकाणी सगळीकडे करा. डिक्लेरेशन फॉर्ममध्ये सुद्धा त्याच नावाचा वापर करा आणि स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करताना पण त्याच नावाचा वापर करा. आता TET किंवा CTT यामध्ये प्रश्न फक्तच CTTचे आता कुठलेच ॲप्लिकेशन नाही, काहीच नाही, त्यामुळे प्रश्न येत नाही. परंतु DEDवाल्यांना किंवा BEd अपियरवाल्यांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे, त्यांच्यासाठी देखील ती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे टेट 2022नुसार जागा वाढणार आहेत. फेज 2च्या विद्यार्थ्यांना कुठेतरी अजून थोडासा दिलासा मिळेल, त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. टेट 3 जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा गुड न्यूज आहे, कारण आत्तापर्यंत तरी त्यांनी कुठल्याही DED BEd विद्यार्थ्यांना अपियरवाल्यांना संधी दिली नव्हती, पण लेंदी प्रोसिजरमुळे हे त्यांनाही ही सर्व गोष्टी मान्य आहेत, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे.